नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, दामिनीने अर्जुन आणि सायली या दोघांनाही डिनर डेटसाठी इन्व्हाइट केलेलं असतं. तिथे आल्यानंतर ती बोलता बोलता दामिनी लगेच केसचा विषय काढते. अर्जुन आणि सायली हे खूप अलर्ट झालेले असतात. त्यांना समजलेलं असतं की हिला केसबद्दलची कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन हवी आहे. त्यासाठी तिने जस्ट डिनर प्लॅन वगैरे अरेंज केलेला आहे. अर्जुन आणि सायली या दोघांनाही समजलेलं असतं. ती म्हणते की अर्जुन कसा आहे ना, आपलं प्रोफेशनच असं आहे वकिली, की आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. त्यावेळी अर्जुन स्पष्टपणे म्हणतो की या डीलमध्ये ना फक्त तुमचा फायदा आहे, माझा नाही आहे. मला तर माझा फायदा दिसतच नाही आहे. असं म्हटल्यानंतर दामिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो आणि ती म्हणते की अर्जुन पुढे म्हणतो, मी तुम्हाला अगोदरच म्हणालेलं होतो, कायद्याच्या बाहेर जाऊन मी कोणतंही काम करत नाही. सो मला असं डील वगैरे कधी करायलाच लागले नाहीत आत्तापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये. दामिनी गप्प राहते आणि त्यानंतर अर्जुनला म्हणते की अर्जुन कसं आहे ना, हे बघ, आपल्या दोघांमध्ये एक डील आहे की तुझ्या आशिलाने म्हणजे मधुभाऊने येऊन तिथे प्रेझेंटी लावली नाही आहे. ठीक आहे, मग ही तर मुख्य अट होती. या बेसिसवरती मी त्यांची बेल देखील रद्द करू शकते. तर एक डील करूयात, मी ही बेल रद्द करणार नाही आणि तू मला जे काही प्रियाचे रिपोर्ट आहेत ते मला दे. अशी डील दामिनीने अर्जुनसमोर ठेवलेली असते. त्यानंतर अर्जुन तिला म्हणतो की हे कायद्याच्या विरोधात नाही आहे का? अर्जुन हसतो आणि म्हणतो, मी मगाशीच तुम्हाला म्हणाले, जास्त गोड हेल्थसाठी चांगलं नाही आहे. बघा, एक गुलाबजामुनसुद्धा तुम्हाला झेपणार नाही आहे. तुमचा मेंदू हा पूर्णपणे बंद पडला आहे. आणि तुमचं बरोबर आहे की मधुभाऊनी 7 दिवस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी दिली नाही. कारण तशी कोर्टाकडून परमिशन मी ऑलरेडीच घेतली होती. कारण की मधुभाऊंच्या जीवाला धोका असल्यामुळे काही दिवस ते सही करायला येणार नाही आहेत, अशी लीगल परमिशनचे पेपर्स माझ्याकडे आहेत. असं म्हणून अर्जुनने तिला पूर्णपणे तोंडच गप्प केलेलं असतं आणि डील तर पूर्ण उधळून लावलेली असते. ती अर्जुनकडेच पाहत राहते. तिला अर्जुनच्या हुशारीचा अंदाज आलेला असतो, कारण अर्जुन हा पक्का लॉयल असतो. अर्जुन पुढे म्हणतो की सायली ती फाईल द्या. सायली लगेच पर्समधून ती फाईल काढते आणि ती फाईल दामिनीकडे देते. दामिनी एक एक पान चावू लागत असते. त्याहून ती लगेचच पाहत असते. आपला चष्मा उतरवते आणि अर्जुन दामिनीजवळ जाऊन उभा राहतो आणि तिच्याकडे पाहून आता लगेच गालातल्या गालात असतो, कारण दामिनीचा डाव पूर्णपणे अर्जुनने उधळून लावलेला असतो आणि तो सांगतो की ही परमिशनची कॉपी आहे. कोर्टामध्ये कोर्टात सांगितल्याप्रमाणे मधुभाऊ तिथे होते. त्याचबरोबर त्याचे CCTV फुटेज, डिटेल्स आणि ज्या माणसासोबत त्या घरामध्ये राहत होते, त्या सर्व माणसांचे स्टेटमेंटसुद्धा यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. अर्जुनने दामिनीचे बोलतेच बंद केलेले असते. अर्जुन विचारतो, तुम्हाला काय आहे? अर्जुन विचारतो, तुमच्याकडे काय आहे? तेव्हा सायली म्हणते, काहीच नाही आहे. पण प्रियाचे जे रिपोर्ट हवे होते ना, ते ते सुद्धा नाही आहेत बरं का यामध्ये हातात. पण एक कळत नाही आहे, तुम्हाला ते सायकोलॉजिस्टचे रिपोर्ट का हवे आहेत? असं अर्जुन विचारतो. प्रियाचे तुम्हाला इतके प्रियावरती जर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स असेल ना, तर तुम्हाला हेही माहिती असेल की प्रिया खरं बोलते म्हणून. त्यावेळी तुम्हाला अगदी उलटा कॉन्फिडन्स आहे म्हणून अर्जुन दामिनीलाच प्रश्न विचारतो. तेव्हा दामिनी आपले डोळे बंद करून घेते, कारण मगाशी खूप जास्तपणे डील प्रेझेंट करणारी दामिनी आज पूर्णपणे थंड झालेली असते आणि तिला अर्जुनच्या प्रत्येक गोष्टीचा अंदाज आलेला असतो. त्याचं टॅलेंट तिला समजलेलं असतं आणि याला फसवणं इतकं सोपं नाही आहे असं तिला रिअलाईज झालेलं असतं. अर्जुनच्या स्टेटमेंटमुळे आणि पुराव्यांमुळे दामिनी पूर्णपणे गप्प झालेली असते. सायली म्हणते की प्रिया खोटं बोलते हे त्या सायकोलॉजिस्टला समजलं असेल. एवढी गोष्ट तर तुम्हाला कळते ना. त्यावेळी अर्जुनसुद्धा तिच्याकडे पाहू लागतो आणि म्हणतो, मिसेस सायली यांची केस ना कोलॅप्सही होऊ शकते, कारण प्रिया जी आय विटनेस आहे तीच खोटं बोलली आहे. यावरती दामिनी हसते आणि उठून उभी राहते आणि अर्जुनला म्हणते, रिलॅक्स अर्जुन, केस कोलॅप्स वगैरे हे काय? हे स्वप्नरंजन स्वप्न तू पाहू नको. भ्रमिक स्वप्नाची पाहत जाऊ नको. कधीच खरी होणार नाहीत. हे जरा तुझं अति होतंय. ओव्हर स्मार्टनेस इथे दाखवू नको. रिपोर्ट रिपोर्ट काय सांगतायत ते बघ आधी, असं ती त्याला म्हणते. वकील म्हणून नाही, तर जस्ट एक मित्र म्हणून तरी मला सांग, त्या रिपोर्टमध्ये काय लिहिलं आहे? दामिनी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असते की त्या रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं आहे प्रियाबद्दल हे जाणून घेण्याचा तिने इमोशनली ब्लॅकमेल देखील करून प्रयत्न केलेला असतो. अर्जुन म्हणतो, आपण मित्र कधी झालो? मित्र हा शब्द तुमच्या तोंडून शोभत नाहीये. सायली जबरदस्त टोमणा मारून दामिनीला तिची लायकी दाखवते. सापाची उपमा देत ती म्हणते की दामिनी मॅडम,
हे बघा, सापाबरोबर जर आपण मैत्री केली तर दंश करणारच ना, आपल्याला विषबाधा होणारच. हे कळण्यात पण मूर्ख आम्ही नाही आहोत. पुढे जाते आणि पुन्हा मागे येते. अर्जुन दामिनीकडे नजर रोखून पाहतो. दामिनीसुद्धा अर्जुनकडे पाहत असते आणि सायली पुढे जाऊन पुन्हा माघारी येते आणि म्हणते, "थँक यू फॉर लव्हली डिनर. बरं झालं तुम्ही मला इथे बोलवलं आणि मला समजलं तरी ॲटलीस्ट तुम्ही तुमच्या केसेस कशा लीगली, इल्लीगली डील करता ते. असं बॅकडोरने डील करून तुम्ही जिंकलायत ना." सायली म्हणते, "तुम्ही माझ्या नवऱ्यासोबत जिंकून दाखवा. उद्या कोर्टामध्ये तुम्हाला कळेलच. जेवणाचा तुम्ही इतका मोठा गाठ घातला ते ठीक आहे. अर्जुनने एक घाससुद्धा खाल्लेला नसतो." याउलट दामिनीलाच तिच्या शब्दामध्ये पकडत पूर्णपणे प्लॅन तिच्यावरतीच उधळून लावलेला आपल्याला पाहायला मिळत आहे.